1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि 12 फळांचा हा वेल आहे। एक फक्त फळ 2 नंबर आहे आणि हे राहिलेली 11 फळं 700 ग्रॅम प्लस आहेत। अशा 14,000 रोपांचा हा प्लॉट आहे। नमस्कार, मी अविनाश, महाराष्ट्र माझामध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत। शेतकरी बंधूंनो, पुन्हा एकदा शेती संदर्भातल्या एका नव्या व्हिडिओ घेऊन मी तुमच्या समोर आलोय आणि आजचा व्हिडिओ हा पुन्हा एकदा खरबूज शेतीमधला व्हिडिओ आहे। खरं तर आतापर्यंत खरबूज शेती म्हणले की तुम्ही बऱ्याच वेळा मला खरं तर बालाजी लोकरे सरांच्या सोबत बघितलं होतं, परंतु आज पुन्हा एकदा मी माझ्या एका दुसऱ्या मित्रासोबत आहे, जो मित्र पाठीमागची 9 वर्ष सातत्यानं डाळिंब शेतीमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचं काम करतोय। हरीश गोरे हे आमचे पंढरपूर पासून अगदी जवळ असलेल्या बाबुळगाव मधील स्वतः शेतकरी आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डाळिंबामध्ये पाठीमागचे 9 वर्ष झालं वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जाऊन खरं तर डाळिंबाच्या बागा चांगल्या पद्धतीने आणण्याचं, त्याला कन्सल्ट करण्याचं काम त्यांनी केले। आणि मग डाळिंबामधला एक मास्टर माणूस, डाळिंबामधला आपल्या गावाकडच्या भाषेमधला मास्तर हा खरं तर स्वतःच्या शेतामध्ये खरबुजामध्ये आलाय आणि खरबुजामधला हा त्याचा पहिला प्रयोग अतिशय यशस्वी आहे। सोशल मीडियावर हा त्याचा प्लॉट अक्षरशः त्या ठिकाणी धुमाकूळ घालतोय। जवळपास 14,000 झाड आहेत, 2.5 एकराचा प्लॉट आहे हा सगळा आणि 14,000 रोपं, 2.5 एकर आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे साईज अतिशय बंपर आहे। सेटिंग तुम्हाला व्हिज्युअल मध्ये आम्ही दाखवतो, अतिशय चांगल्या पद्धतीचं झालंय। खरं तर हरीश दादांनी मला पहिल्यांदा या प्लॉटचे फोटो पाठवल्यानंतर मला ते कधी एकदा येईन आणि हे शूट करीन आणि लोकांना दाखवीन असं झालं होतं, कारण खरबुजाचं बऱ्याच वेळेला हरीश यशस्वी होत नाहीत लोक। 10-10 वर्ष खरबूज शेती करतात। एक तर शॉर्ट पिरियड आहे, 60 दिवसाचंच हे पीक आहे आणि त्यामध्ये वेल जपणं, सेटिंग आणणं, खरबुजामध्ये पुन्हा जाळी आणणं, त्याचं पाणी नियोजन करणं, खताचं नियोजन करणं, भुरीचं व्हायरसचं नियोजन करणं, अशा असंख्य गोष्टी 60 दिवसामध्ये कराव्या लागतात अगदी। आणि या 60 दिवसामध्ये बऱ्याच वेळा ह्या पिकामध्ये इतकं सेन्सिटिव्ह आहे की ह्याचं आज वेगळं आहे आणि उद्या वेगळं दिसतंय। आणि मग अशा वेळेला जर कॅच नाही झालं किंवा तुम्हाला जर सोप्या भाषेमध्ये जर ह्या वेलांशी नाही बोलता आलं, त्याचे दुखणं नाही कळालं, त्याचे आजार नाही कळाले, तर अक्षरशः मग प्लॉटच्या प्लॉट फेल जातात आणि बऱ्याच वेळा मग शेतकऱ्याच्या हातात केलेला खर्च सुद्धा येत नाही। अशा वेळेला डाळिंबामध्ये सलग 9 वर्ष काम करणारा माणूस स्वतः शेतामध्ये पहिल्यांदा खरबुजामध्ये आलाय आणि खरबुजामध्ये हरीशने इतकं बंपर उत्पादन काढलंय। अजून खरं तर 15 दिवस टाइम बाकी आहे। तुम्ही व्हिज्युअल मध्ये बघचाल काय सेटिंग झाले, बाप सेटिंग। एका ठिकाणी मी मगाशी सुरुवातीला मोजली तर 5 वेल सलग मी मोजले, सलग तर जवळपास 36-37 होते। ते छोटे छोटे सोडलं होतं ते 2 नंबरचं म्हणतात ते। आणि आता इथे एक वेल मोजला आम्ही तर एका वेलाला 12 आहेत आणि त्याचे कापून आणले मी। हे एका वेलाचं 12तलं मी काढून आणले, म्हणून हातात राहू दे आपल्या व्हिडिओमध्ये ते। तर पहिलं तर सांग की डाळिंबामधनं खरबुजात तू अशा पद्धतीने यायचा निर्णय काय घेतलाय आणि रमतोय का तू? आता तुला करमतोय का खरबूज? एकदम अतिशय। सकाळी उठल्यानंतर माझी सुरुवातच असं वाटतं कधी या खरबूजाच्या रोपात जातोय, इथं आल्याचे दम निघत नाही आणि हे रूप बी चांगलं झालं ना। कसं रे, म्हणजे डाळिंबातली कन्सल्टिंग हा वेगळा पार्ट आहे। हे वेलवर्गीय आहे, ते वर्षाचं पीक आहे, हे शॉर्ट पीक आहे। ह्याच्यामध्ये येऊन काय सांगशील, काय कमाल आहे? खरं तर आता डाळिंबावर मी कन्सल्टिंग करतोय बरं का, ते मला कसोटी वाटतंय। हे 2020 चाललंय, अतिशय जबरदस्त मजा येते। रोज फवारणी आहेत, रोज औषध आहेत। डाळिंबाला आमचं असं नाही 4 दिवसाला फवार होतो, कधी क्लायमेट चांगलं लागलं तर 8-8 दिवस स्प्रे नसतो। बरोबर, पण हे दर आज बघितलेला प्लॉट उद्या वेगळा दिसतो। बरोबर, हे झाड बोलतंय आणि एवढं समाधान आहे ना, हे पैशात बोलता येत नाही अगदी। खरं तर सगळ्यात महत्वाचं मला सांग की आज एवढ्या दिवसांत एवढी ग्रीनरी आहे, विल्टिंगची समस्या तुला तिची भीती वाटली नाही का किंवा ती जाणवली नाही का तुला? तसं होईल असं वाटलं का? आणि होऊ नये यासाठी शेतकरी म्हणून तू काय केलंस? विल्टिंग कसं माहिती का, पाणी नियोजन सर्वात महत्वाचं आहे। विल्टिंग म्हणजे काय असतं की मुळी डॅमेज झाली की मरोग लागतो आणि त्यालाच आपण शेतकरी मरोग म्हणतो। जमिनीला वापसा पाणी झाला पाहिजे। बरोबर, थोडक्यात आपण तहान लागली तरच पाणी पितो, पाण्यावर पाणी पितो का? नाही पित। मग ह्या जमिनीला पण आपल्याला तसंच करायचं असतं, वापसा पाणी करत जायचं। आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आता बिल्डिंगसाठी मी बऱ्याच लोकांचा, शेतकऱ्यांचा, आता माझ्या ज्या शेतकरी डाळिंबाचे प्लॉट मी कन्सल्टिंगला आहेत त्या प्रत्येकाच्या दारात खरबूज लावलेला आहे। मला खायला द्यायचं ना, असं कोण कॅरेट द्यायचं, कोण असं द्यायचं, ते मला भारी वाटायचं। काय खरबूज 20 दिवसात 60 दिवसात पीक निघतं या, असं व्हायचं। मग पण त्यांचा बऱ्याच जणांचं की ह्याला लय रिस्क आहे, लय फवारणी येतात, लय सेन्सिटिव्ह, असं आहे काय म्हणायचं। एकदा घेऊ म्हणलं रिस्क, आणि शेतीचा अभ्यास थोडा हेच डाळिंबाचं करतोय म्हणजे थोडंसं होतच। पण वेल्टिंगला सर्वात महत्वाचं म्हणजे मुळी। ह्या पिकाला मुळी कसलीही बंद पडू दिली नाही। आज 53 दिवस झालेत, 53 दिवसामध्ये ह्याला 4दा मायक्रोराजा सोडलेला आहे। आणि सर्वात महत्वाचं, मी ज्या कंपनीत काम करतो नेटसप मध्ये, मी माझं 2015चं जॉईनिंग आहे। मग तिथे एक प्रोडक्ट येते, शेत नावाचं प्रोडक्ट। शेत त्याचं म्हणजे शॉर्ट मध्ये ते शेत येतं, त्याचा फुल फॉर्म आहे सॉइल हेल्थ अनाउन्समेंट टेक्नॉलॉजी। मग ते भूसुधारक आहे। जमिनीमध्ये ज्यावेळेस एकरी 2 लिटर सोडतो आपण, त्यावेळेस ते अशी जमीन फुगते,
जैविक औषध आहे ते आणि मुळी चांगली चालते. हे महिन्यातनं एकरी 2 लिटर ह्याला सोडलेलं आहे आणि प्लस मायक्रोजा पण देतो मी. जैविकवर थोडा मी जास्त भर दिलेला आहे आणि महिन्यातनं 2दा जर आपण शेत सोडलं तर विल्टिंगचा हा प्रॉब्लेम येत नाहीये. हे दिसतंय तुम्हाला. आता आज 53 दिवसामध्ये जी ग्रीनरी प्रचंड आहे, पानाची साईज चांगली, मुळे जर अशी उचलली तर पांढरी शुभ्र मुळे आहे. म्हणजे थोडंसं पाण्याचं नियोजन, वापसा कंडिशन समजणं आणि तो म्हणतोय ते तुझं शेत नावाच्या गोष्टीने तुझं हे गणित जमलंय. दुसरा प्रश्न हरिभाऊ पुन्हा खाली यायचा आहे मला, रिवर्स येत जायचा की मी 2 गोष्टी बघतोय की हरिभाऊच्या प्लॉटला प्रचंड मोठं सेटिंग आहे, हा एक भाग आहे, आणि सेटिंग सगळंच बेडवर आहे, वन टाइम सेटिंग आहे. तर याचं काय राज सांगशील तू? आता सेटिंगला कसं आहे माहिती आहे का अविनाश? आता अविनाश म्हणतो खास 9 वर्षांनी जरी बेड झाली तरी अविभाला काय आयुष्याला हालायच तू. अगदी माझ्याकडे 1000 एकर डाळिंबाचं कन्सल्टिंग आहे. त्यापैकी मी 500 एकर माझं वनखोड आहे. आता सर्व शेतकऱ्यांच्या लागणे मी वनखोडच करतोय. मग सेटिंगला पण त्याच कंपनीचे वापरतो मी स्टेमब्रिज. सर्व शेतकऱ्यांना ऑल महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये, असं आउट ऑफ कंट्री पण ते पेटंट प्रोडक्ट आहे स्टेमब्रिज नावाचं. सर्वांना माहित आहे, ते सगळ्यांना कुठेही मिळतंय, कसंही मिळतंय. मग ते वन टाइम सेटिंगसाठी स्टेमब्रिजचा वापर करतो मी, डाळिंबाला करतो. मग सगळा प्रयोग मी ह्या खरबुजाला पण केलेला आहे. अरे ते कसोटीमध्ये म्हणजे थोडक्यात हे 7 महिन्याचं पीक डाळिंब आणि हे 2 महिन्याचं. मग त्या 7 महिन्याच्या पिकाला जर स्टेमब्रिज काम करत असेल तर ह्याला का करणार नाही? हे तर वेलवर्गीय आहे. वेलवर्गीला अतिशय चांगलं काम केलं माझं त्यानं. म्हणजे कमीत कमी 3 सेटिंग पाहिजे होतं तर कुठलाही वेल आपला अवी 7च्या आत नाही. मी बघितलं ते पण एकरी 2 लिटर महिन्याला सोडतोय. किती 2 महिन्यात टर्ब आहे, 2-4 लिटर जातात, 2-4 हजार रुपये जातात. स्टेमब्रिज त्यानं तुझं होतं हे सेटिंग जे दिसतंय का ते स्टेमब्रिज मुळे दिसतंय. सेटिंग होत असताना कळी जर निघाली तर त्याचं पोलन होण्यासाठी, परागीभवनासाठी मधमाशी हा सर्वात महत्वाचा घटक आहे. तर मधमाशीला स्टेमब्रिज मध्ये सुद्धा मी गोळ ताक टाकून स्टेमब्रिज फवारलं. तर मधमाशीचं एक गणित सांगतो आम्ही की किस्सा काय झाला की एका वेळेला 12, 13, 15 फुलं असायची. म्हणजे कितवा दिवस रोप लावल्यापासून 30 ते 40 दिवसाच्या टर्म मध्ये. तर एका वेळेला 10-15 फुलं असायची आणि प्रत्येक फुलामध्ये मधमाशी असायची. पण ज्यावेळेस आपल्या प्लॉटमध्ये मधमाशी फिरते त्यावेळेसच प्लॉट आपला सेटिंग होतो. 14,000 रुपये 1,00,000 मधमाशी होती आपल्या प्लॉटमध्ये. बापरे. मधमाशीने खूप सुंदर काम केलेलं आहे आणि मधमाशी टिकवायचं काम हे आपल्या सर्व शेतकऱ्यांचं असतं. शेतकरी बांधवांनी हार्ड हात मारून चालत नाही. त्या पिरियडला 20 ते 30 दिवसाच्या दरम्यान आपल्याला हार्ड हात मारत मधमाशी येत नाही. आता तू ते स्टेमब्रिज सांगितलं, ते फवारायचं का द्यायचंय? स्टेमब्रिज 2 मिलीने फवारायचंय आणि एकरी 2 लिटर सोडायचंय. आता ते फवारणीत हार्ड आहे का सॉफ्ट आहे? कारण मधमाशीला तू म्हणतो मधमाशीसाठी हानिकारक नाही येते, जैविक औषध आहे. अच्छा. मधमाशी त्यानं स्मेल चांगला असल्यामुळे मधमाशी आकर्षित होती. येते जात नाही. ओके. आणि बेडवरचं सेटिंग त्याला काय सांगशील? बेडवर मग जर ज्या वेळेस आपल्या प्लॉटमध्ये मधमाशी फिरते, पोलन चांगलं होतं, परागीभवन मधमाशी चांगली करते, त्यावेळेस ऑटोमॅटिकच म्हणजे वन टाइम झालं की बेडवर येत? हो, वन टाइम झालं की बेडवर येत. बरं. खरं तर ह्याला जाळी मस्त आले. ह्या खरबूज मध्ये जाळी आणणं हा चॅलेंज असतं कुठल्या बी आणणं असतं. बरोबर आहे. तर ह्यातली आता तुझं काय काय मी बघितलं मध्ये, थोडंसं आमचे कॅमेरामन दाखवतील. हे मधला आहे, आता हे पट्ट्यातला आहे. म्हणजे हे 7-8 हे फळं सोडून आता 2 फळं आता पट्ट्यात आले बघा. हे छोटा आहे आणि ही तर मोठा आहे. तर ही एवढं झाले तर ह्याला लगेच हे झाले, म्हणजे जाळी तयार पकडले त्यांनी. तर ते त्याच्याबद्दल काय सांगशील? आम्ही तुला एक सांगतो बरं का. म्हणजे आता हे 6 फूट अंतर आहे, 6-6 आपली लागण आहे. मग त्या बेडवर फळे आहेत का? 100% फळे आहेत. 6-7 ते सोड. पण ह्या मधल्या बेडमध्ये हे एक्स्ट्रा बोनस झालेला आहे आपल्याला. बोनस काय झालाय तर हे फळ प्रत्येक फळाला 2-4 फळ एक्स्ट्रा लागलेत आता ह्या 8 दिवसामध्ये आणि ह्याला जाळी बना लागले. आता थोडं फॉर डेमो दाखवतो. आता हे जर बोंबला त्याचं वजन 692 झालंय. पट्ट्या आतल्या बेडवर मालाचं वजन नसतं, आपल्या बेडवरच्या मालाचं वजन 600 ग्रॅमच्या आसपास झालेलं आहे. बापरे. म्हणजे कॅमेरामन खाली या बघा, गंमत बघा किती झाले बघा. हे आता तो 700 दाखवा लागलं. 703 कशाचं? मधलं. थोडस मी आता हे मधलं तोडलेलं आहे ह्याच्यावरचं, हे पुन्हा 0 झालं. ओके. तर बघा हे मधलं आहे. मग मधलं नाही, हे बेडवरचं आहे. आता हे झालं मधलं 700. आता बेडवरचं ठेवतोय. हा बसलं. ओके. 1047 ग्रॅम. बापरे. म्हणजे आता तुझं दुसरं दाखवतो हातात घेतलं, ते मधलं फळ आहे. 1086. तिसरं फळ हे बेडवरची फळ आहेत सर्व. 1183. 1183. म्हणजे वजन जे झालंय मध्ये तुला हे बोनस सापडला की? हो, हे बोनस माझ्या मते काय नाही म्हणलं तर हे 10 टन बोनस मिळेल.
का तर प्रत्येक वेळेला 3-4 आहेत आणि मधलं 500-600 जर पकडलं 2 नंबरचा माल तरी 10 टन निघतोय. बापरे. आणि 2 फळं पकडले आपण तर 1 किलो झालं 14,000 रुपयाचं. तुझा खर्च काढून यार तो मधलं हे सगळं. हो. बर, हे तुझ्या जाळीचं आपण चर्चा करत होतो की ह्याच्या जाळीसाठी काय करायचं, तर काय सांगशील त्याबद्दल? काय वेगळी प्रॅक्टिस केली तू जाळीला किंवा काय काळजी घेतली पाहिजे? जाळी यावी खरं तर लॉयलपूर मध्ये येते, तसं ते बॉबीमध्ये जास्त मोठं चॅलेंज असतं जाळी यावी, पण तुला तुझी खरबूज शेती करत असताना खरबूज शेतीमधल्या जाळीबद्दलचा तुझा काय अभ्यास झाला लगेच? खरं पहिलं पीक आहे तुझं, तरी पण काय दिसलं तुला? ते मला खरं तर जाळी हा प्रकारच मला माहित नव्हता. काय जाळी असती, पहिली जाळी दुसरी जाळी काय माहित नव्हतं. पण ज्यावेळेस जाळीचा अभ्यास केला त्यावेळेस झाड जेवढं वेल जेवढा सक्षम राहील तेवढी जाळी चांगली राहते. आणि सक्षम राहण्यासाठी खताचं नियोजन, योग्य संगोपन, योग्य फवारण्या, पानामध्ये डिपेन्सिटी नको आहे, मुळी चांगली चालली पाहिजे. जेवढी मुळी चांगली चालेल तेवढं हे अन्नद्रव्य खाणार आहे. अन्नद्रव्य खाल्ले की ग्रहण होणार आहे, अपटेक झालं पाहिजे जमिनीमध्ये. जे आपण खत चांगलं खाल्ले की चेहऱ्यावर दिसतं म्हणते, हो ते हे जेव्हा दिसतंय म्हणायचं. बरोबर. ओके. पाणी नियोजन कसं होतं ह्या सगळ्यामध्ये? खरबुजातलं पाणी नियोजन फार, किंवा एकूण वेलवर मी बऱ्याच वेळा बघतो की काही जणांची वेल असतात, सेटिंग नसते, काही जणाला सेटिंग असते, वेल अजिबात व्यवस्थित नसते. ह्या सगळ्यामध्ये पाणी नियोजन काय सांगशील त्याला? कसं पाण्याचं नियोजन जर करायचं म्हणलं का आपल्याला, तर पाणी सुरुवातीच्या पहिल्या महिन्यामध्ये वापसा पाणी 1 तास देत होतो. 1 तास पाणी द्यायचो, 2 दिवस गॅप ठेवायचो. सेटिंग झालं म्हणजे साधारण सेटिंग 40 दिवसानंतर माझं सेटिंग पूर्ण झालं. जसं जसं सेटिंग वाढलं तसं पाणी वाढवत गेलो मी. आणि सर्व शेतकऱ्यांनी पण तेच करायला पाहिजे. पाण्यावर पाणी नको आहे. पहिल्यांदा पाण्यावर पाणी दिलं शेतकऱ्याचं काय ग्रह होतो की आता सेटिंग माझं झालं, पाणी भरपूर देऊ, वापसा बघत नाहीत. वापसा चेक करायचा. ह्या पिकाला रोज रानामध्ये चेक केलं तर हे पीक आपल्याला वेल्डिंग होत नाही. जर पाणी मोटर चालू करायची, जायचं फिरायला, हे चालणार नाही. याला हे डाळिंब नाही, त्याला 8 दिवस पाणी देऊ नका, नो प्रॉब्लेम. पण ह्याला रोज तपासावंच लागतंय. वापसा आहे का, जमिनीचं कंडिशन, पाण्याचं कंडिशन, पिकाचं रोज पाणी करावं लागतंय. हे 60 दिवस 20-20 सामना हा तो नीट खेळला. प्रत्येक बॉल व्यवस्थित खेळायला लागतो. आता हे खाली वजन काट्यावर अजून पण ते आपण फळ ठेवलं. साईज साठी काय केलं ह्याला? साईज यावी चांगली म्हणून आम्ही बरं का आता बाजारामध्ये म्हणजे काही कंपन्यांचा असा भस्मासूर आहे. पण शेतकऱ्यांनी औषध वापरत असताना आपण कुठलंही औषध, भलं 1 रुपयाचं औषध घेऊ द्या नाहीतर 1 लाख रुपयाचं औषध घेऊ द्या, ते खात्री करून घेणं गरजेचं आहे. मग आपण एखाद्या म्हणजे बऱ्याच शेतकऱ्याला सगळा फसवणाराच वर्ग आहे. काही कंपन्या असतील, काही दुकानदार असतील, हे सगळं बाजार चालू आहे. पण आपण आपले 1000 रुपयाचं औषध घेत असताना आपण खात्री करणं गरजेचं आहे. सगळे मी ऑक्साईड वापरतोय. एकही ह्याला वॉटर सोल्युबल जे वापरलंय ते कसलंही मी वॉटर सोल्युबल सगळे ऑक्साईड ग्रेड वापरतोय. पैसे तेवढे जातात, फक्त आपण ते खात्री करून औषध घेणं गरजेचं आहे. ऑक्साईड ग्रेड वापरतो त्या सगळ्यांना. बरं, ह्याच्यामध्ये पुन्हा हरिभाऊ येतोय की ह्याच्यामध्ये कधी रोगाचा अटॅक दिसला का सुरुवातीपासून? पानं फार महत्वाची गोष्ट आहे त्याच्यामध्ये. सर्वात तू मग अशी मला काय ते सांगितलं रे पाण्याच्या संदर्भानं, पानं किती पाणी पिते आणि फळ काय तर काहीतरी गंमत होती. आता हे वेलवर्गीय आहे. ह्या फळामध्ये 92 ते 95% पाणी आहे. आणि हे जे आपलं पान आहे का, ह्या पानामध्ये 70% पाणी आहे. ह्याचा टर्मच आहे 60 दिवसाचा. 60 दिवसामध्ये त्याचं योग्य पाणी 90% काम पाणी करतंय आणि 10% बाकीचे औषध काम करतात. तर सर्वात महत्वाचा भाग हा पाणी आहे. आणि योग्य पाणी द्यायचं आहे. जास्त पाणी झालं तर प्रॉब्लेम आहे, कमी झालं तर प्रॉब्लेम आहे. बरं, खरं तर रोगांचं काय सांगशील ह्याच्यावर आता? कारण सगळ्यात महत्वाचं काय आहे की भुरीचा अटॅक येऊ शकतो किंवा ह्याच्या व्हायरस येत असेल किंवा, तर त्याच्याबद्दल कसं नियोजन तू केलंस? आता ह्याचा सर्वात महत्वाचं म्हणजे व्हायरस आहे, वेल्डिंग आहे, परत रोग आहे. हे जे काय आजपर्यंत मी माझ्या मते आज 53 दिवसामध्ये माझे 16 स्प्रे झालेत. 16 स्प्रे मध्ये 4 स्प्रे टॉनिकचे झालेत. ते टॉनिक तुम्हाला मग सांगितलेलं आहे. आणि राहिलेले 12 स्प्रे हे सगळे प्रिव्हेंटिव्ह घेतलेत. आज जो प्लॉट बघतोय का, कधीही मी आळी पडले म्हणून स्प्रे नाही घेतला, कधीही बुरशी आली, बोरी आली या म्हणून नाही घेतला, येऊ नये म्हणून सगळं करतोय. आणि सर्व शेतकरी बांधवांना पण तेच केलं. आल्यानंतर मग पैसे जास्त जातात, खर्च जास्त होतो. आणि प्रिव्हेंटिव्ह करत गेलं तर प्लॉट बी सक्सेस होतो. आणि हे जुगार आहे. आता 3 लाख घातलेत, पण बऱ्याच शेतकऱ्यांचे 3 लाख होतेत का नाही हे पण गॅरंटी राहत नाही. हे रिस्की पीक आहे, त्यामुळे ह्याला रिस्क जास्त आहे, पैसे पण जास्त आहेत. तुम्हाला 60 दिवसामध्ये, आता आपलं उदाहरण घ्या, माल किती निघेल मी परत आपण चर्चा करूयाच. किती निघेल रे? 14,000 वेल आहेत, प्रत्येक वेळेला 7 आहेत. आता हे तर आपण मोजले, वेट केलं. 700 ग्रॅम आहे, तिथनं पुढंच आहे. खरं तर हे एवढं छोटं, हे खरबूज एवढं वजन असतं मला माहित नाही. मधलं वेलीतलं 700 ग्रॅम भरतंय मधलं. आणि हे सगळी फळ आपली
ही बेड मधली फळ आहेत 3. 1 किलोचे आहेत सगळी फळं. हा सरासरी मला 1 किलो जर पडलं ना, मला माझं टार्गेट आहे एका वेळेला 7 किलो आहे, म्हणजे एका वेळेला 7 फळ आहेत. सरासरी 700-800 ग्रॅम जर पकडलं तरी 3 ते 4 किलोच्या आत मी हा माझा वेल यूज येणार नाही. मी आज गॅरंटी देतो. एकही वेल हा 14,000 गुणिले 4च पकडायचं. 56 टन होणार की रे. 56 टन. एक आपल्याला एकरामध्ये बरेच कोण 15 काढतं, 17 काढतं, 18 काढतं. वेल जपणारा माणूस 18 टन पर्यंत गेलाय. मग आपण आज काही बोलायचं नाही. आपण आज आपण वजन बोलला. वजन बोलतो. आणि कुठलाही वेल तुम्ही आता आपण खालून बघितलं वरपर्यंत आलोय, कुठेही वेल एकही सकर नकर नाही. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे गंमत बघा, मी मुद्दाम जरा शूट घेताना वेगवेगळ्या ठिकाणचं शूट थोडंसं कॅच केलं. कारण का तर काही वेळा बराच काही कोपरा चांगला असतोय, वरच्या बाजूला थोडं खराब असते. हरीचा अख्खा प्लॉट एक तर सगळं बेडवर सेटिंग आहे. आणि तुम्ही हा व्हिडिओ बघून अजून 10 दिवस टाइम आहे ह्या प्लॉटला. 15 दिवस तुम्ही येऊन भेट देऊ शकता. ह्याला इथं बघू शकता बाबळगाव मध्ये. तसं जर बघितलं तर खरबुजाचं प्रदर्शन आहे आपल्यासाठी, आहे ना. तर अतिशय चांगल्या पद्धतीने म्हणजे एका वेळेला आपण साधारण मी तर म्हणतो 5 जरी धरली काय आणि 7 ते 10 म्हणजे मिनिमम हे बारकुळे मोजले तरी 700 निघले. ही मोठी 1 किलो निघले. ती बारकीच 5 धरली तरी 7-5 35 होते. म्हणजे 3.5 किलो एका रोपाला किंवा एका वेलीला तिथं तयार होतोय. आणि असलाच माल जास्त आहे. हे बारकुळे तर मध्ये आहे. सगळा बेडवरचा माल 700 ग्रॅमच्या आत्ता पुढे आहे. वर मग 1200 ग्रॅम पर्यंत आता अजून प्लॉटला 15 दिवस अवधी आहे. आता याजून फुगणार आहे. वाजत नाही. हे आज बघितलंय आपण तर ते वजन काटा बघतो कसं तरी मी आज ह्याचं फळाचं वजन करतो. उद्या चेक केलं तर हे 50 ग्रॅम वाढते. अजून 10 दिवस आहे. डाळिंबासारखं नाही याचं. बरोबर. सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे जर असं झालं, हरिभाऊ अवरेज निघले किती जवळपास 2-2.25 एकरामध्ये आताच नाही म्हणलं तरी 50 तरी निघते. आणि त्याच्यावर अजून 10 दिवस टाइम आहे तुला. 50-60 मी हरिभाऊ रेकॉर्ड होणार. कारण मी काही एवढं कधी खरबुजात कधी शूट केलं नाही. तर मी बॉबीच जास्त आमच्या साईज कमी राहते. तर त्यांच्यासोबतच करतो. आणि रेट पण बॉबीला जास्त असतो राहतोय. आणि काय राहतात तरी रेट याचे. आता हा कच्चा जातोय बघा 22 रुपये 20 रुपये कच्चा माल जातोय. आणि पिकलेला माल जातोय 25 ते 35 रुपये. कालचा रेट आहे. काल आज 17 तारीख आहे. कालच्या मार्केटवर अपडेट आहेत ना. डाळिंबामुळे व्यापारी बरीच कॉन्टॅक्ट मध्ये आहेत. रोज अपडेट त्या देतात. तर साधारण 20 ते 25 रुपयापर्यंत कच्चा माल जातो. हा माल जातोय आज. आणि हा माल अजून 15 नंतर 25 ते 40 रुपये जातोय. 25 रुपयाने जरी रेट धरला आणि 50 टन मिनिमम सगळ्यात खालचं रेट 25 आणि टन एकदम 50, जे आजच खरं तर 56च्या पुढे आहे. पण 50 जरी धरलं तर किती पैसे होतात. 25-5 12.5 लाख रुपये होतात. 2.5 लाख खर्च सोडला तर 10 लाख रुपये 60 दिवसामध्ये गेम आहे. महिना 5 लाख रुपये कोण द्यायला. आणि रेट आपण धरला किती 25 रुपये मिनिमम रेट. मिनिमम अवरेज धरले. मी सांगतो तुला की मला असं वाटायला लागलं की हे 60 टनाला क्रॉस करून तू जाणार ह्या सगळ्याच्या याच्यामध्ये. कारण हे मध्ये किती झालंय अजून सेटिंग. जर ज्या अर्थी जरा थोडंसं कॅमेरा खाली दाखवा. ज्या अर्थी आमचं हे बघा, हे आता मी मागाशी बघितलं तर हे 700 भरलं होतं. आता मध्ये असली खूप आहेत. 4-5 आहेत. असली 4-5 आहेत. आणि याला 15 दिवस टाइम आहे. हे पुन्हा 700 होणार. अरे वादच नाही. 500 तरी होऊ शकते आराम. 400 ग्रॅमचं झालं तरी परवडते आपल्याला. म्हणजे जर तुम्ही बघा, जर शेतीचं नियोजन नीटनेटकं केलं. आपल्याकडे फार अडगण आहे हरिभाऊ की शेती परवडना, तरुण मुलं तर इकडे यायला नको म्हणतायत. मुली द्यायचं म्हणलं तर शेतकरी म्हणला की कोणी मुली द्यायला तयार नाहीत. किंवा वडिलांना वाटतं की आपल्या पोरानं कुठे तर पुणे मुंबईला जाऊन 15-20 हजाराची नोकरी करावी. पण त्यानं गावात अजिबात थांबून शेतात नादच करू नये. अशा टाइम मध्ये इतरांच्या शेतीचं 9 वर्ष कन्सल्टिंग करत डाळिंबातलं फक्त तू ज्या पद्धतीनं ह्या खरबुजामध्ये आलाय आणि ही खरबुजाची कमाल केली आहे. एक संध्याकाळी झोपताना काय विचार असतो या मनामध्ये हे असलं खरबुजाचं आठवल्यावर. कारण मला बघितलं तर अशा मी ह्या इथनं प्लॉटवर आल्यावर बालाई सरांना फोन लावला होता. आता आम्ही लोक पण बोलतोय खरं तर बालाई लोकरे सरांना की हे असा प्लॉट आहे काय कसं नाही. हे व्हिडिओ संपूर्ण पण त्यांच्याकडे चाललोय आम्ही पलीकडे. तर काय वाटतं तुला बघून स्वतःबद्दल काय वाटतं. स्वतःची पाठ एकदा शबासकी द्यावी वाटते. स्वतःबद्दल अभिमान वाटतो, कौतुक वाटतं स्वतःचं. उद्या तुझा मुलगा शेतीत आहे. आता मगाशी बघितलं तर ते फिरत होतं इकडे तिकडे काय तर करत. मदत करतो मला चांगली. हा डाळिंब सुद्धा बघतोय म्हणून त्यांना सांगितलं. सगळं फवारतो. लहान आहे तो 8वीला आहे. डाळिंब पण धरले. सगळ्या फवारण्या तो घेतो. तर काय वाटतं हरिभाऊची फिलिंग काय असते. काय माहित आहे का, शेतकऱ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन सगळ्यांचाच कमी आहे. ह्यातनं एकच करून दाखवायचं आपल्याला की शेतकऱ्याला रांग लागली पाहिजे मुलीच्या आई बापांची. मग असं काहीतरी एक वेगळं केलं तर असं म्हणणं पण चुकीचं आहे की चांगल्या मुलांना चांगल्या मुली अजून पण प्रपोजल येते ती. त्यासाठी आपण पण आपलं कर्तृत्व दाखवणं गरजेचं आहे. तर व्यसनाधीन राहिल्यानंतर मग आज म्हणतोय मुली कमी आहेत, मुली देण्यात पण पुरुषांनी जर कर्तृत्व दाखवलं तर ते आता शेतकरी दाखवतो करतो तू बऱ्यापैकी. पण ती अशा पद्धतीचं उत्पादन घेऊन जर झालं, थोडी गाडी आली, बंगला आला, स्थैर्य आलं तर सहज शक्य ना हरिभाऊ ह्या सगळ्या गोष्टी होणं. फिलिंग्स विचारतो तुला काय सांगशील, काय वाटतं तुला. आनंद होतोय.
बरं वाटतं ना, आपण केलेल्या कष्टाला यश येतं. आणि सर्वात महत्त्वाचं दिवसभर धावपळ होते, संध्याकाळी जेवण केल्यानंतर एका मिनिटात झोप लागते, पण उठल्यानंतर असं कधी एकदा रानात खरबुजापाशी जातोय असं होतं. आज माझा 53 दिवस आहे. 53 दिवसामध्ये मी कधीही एक दिवसही मला खाडा झालेला नाही. मला उठलं की माझा पहिला दिनक्रम आहे हिथं ह्या रानाचं दर्शन घेऊनच माझा कार्यक्रम चालू असतो. आता 14,000ची लागवड प्रश्न राहिला माझा केला. ही अंतर कसं ठेवलंय तू, किती बाय कितीचा हा हे, आणि एका ह्याच्यावर किती लावलंय, म्हणजे कशा पद्धतीने? 6x6 लागण आहे. म्हणजे 2 रोपातलं अंतर आहे ते 1.25 फूट आहे आणि 2 ओळीतलं अंतर आहे ते 6 फूट आहे. आणि आम्ही ह्याच रोपाच्या ह्या खरबुजाच्या प्लॉट मध्ये मागल्या 2 महिन्याखाली मी कांदा केला. म्हणजे कांदा काढला आणि इकडे हे रुटरून घेऊन ह्याची बेडाकणी केली. तर कांदा पण मी 5,500 ह्याच 2.25 एकरामध्ये घालवलेला आहे. मागल्या 1 डिसेंबरला पट्टी आलेली आहे. 5,500 रुपयाने कांदा घालवलेला आहे. सोलापूर मार्केट आणि सांगली मार्केट ह्या प्लॉटने हलवलेला आहे आणि त्याची पुनरावृत्ती हा प्लॉट मोडतोय. खरबूज करणार तुझी. हरिभाऊ, शेवट करताना पुन्हा तो भावनिक प्रश्न आहे की 9 वर्ष सलग हरीश डाळिंबा या क्षेत्रामध्ये कन्सल्टन्सी करतोय, अहोरात्र फिरतोय, तुझे स्टेटस बघतोय आम्ही, फेसबुक पोस्ट बघतोय, कुणीकडच्या कुणीकडे जातो, त्या शेतकऱ्याच्या प्रतिक्रिया आम्ही बघतो, ऐकतो. हे सगळं करता करता खरबुजामध्ये अचानक आलाय ते चॅलेंजिंग पिकात आलाय एकदम. 60 दिवसाच्या 2020 या गेम मध्ये आला. अरे आपल्या मॅच मध्ये सुद्धा कसोटीचं गडी कसोटीत बाहेर ठेवते. 2020ला आणत नाही ती शक्यतो, कारण इथला खेळ वेगळा आहे. तू कसोटी खेळायला लागलाय, 2020 मध्ये आलाय मॅच जिंकून दाखवले. ही विनिंग बारी आहे तुझी खरं तर काय फिलिंग आहे हरिभाऊला, काय वाटते? कसं माहिती आहे का, सर्वात महत्वाचं म्हणजे शेतकऱ्याच्या चेहऱ्यावरचं समाधान जे आहे का, आता आजपर्यंत डाळिंबाचे प्लॉट सक्सेस केले, काही अंगठ्या घातल्या, काय 5,000, 10,000, 11,000 असे भरपूर पैसे आले. ते समाधान पैशात मोलच होत नाही त्याचं. शेतकऱ्याचं समाधान झालं तर आपलं समाधान होतं. संध्याकाळी झोप अतिशय छान लागते. दिवसभर काम केलेलं असतं, चांगलं काम केलेलं असतं. संध्याकाळी झोपताना असं वाटतं की आपण दिवसभरात काही चुकीचं केलेलं नाही, चांगलं काम केलं, त्यामुळे असं झोप शांत लागते. आणि काही अडाणी शेतकरी असतील, काही क्वालिफाईड शेतकरी असतील, ते खरबुजाचं पीक करायचे. मला वाटतं खरबूज रिस्क आहे काय नेमकं त्याचं रहस्यचं काय? म्हणलं आपण ह्या वेळेस रिस्क घ्यायची म्हणजे ना, आपल्याला माहित आहे पैसे आपण किती कमवतो किती घालवतो तुला सगळं माहित आहे, पण ह्याची रिस्क घ्यायची. मग 23 डिसेंबरला माझा एक मित्र आहे बारलोणीमध्ये, विलास कैचे, आणि त्या दोघांची प्लॉट डाळिंबाची माझ्याकडे येते. एक मनोज सुरोशे म्हणून पण पिंपळखोट येतात. तसं पिंपळखोट बघितलं तर खरबुजाचं अख्ख्या जिल्ह्यामध्ये खरबुजामध्ये टॉपला आहे, अव्वल आहे मार्केटमध्ये बी आणि खरबुजामध्ये. मग तिथं चांगलं माझ्याकडे 20 एकर डाळिंबाचं, तिथून खरी मला प्रेरणा मिळाली. त्यांचं डाळिंबात गेलं की मला ती खरबूज खायला द्यायची आणि मला साहेब हिल रिस्क आहे हो, म्हणलं याला ही आपण रिस्क घ्यायची. म्हणलं 23 डिसेंबरला लागण केली. आज 53 दिवस आहे. आज मला वाटतं 17 फेब्रुवारी आहे. म्हणजे 53 दिवस झाले बरं गावी. उजळल्यानंतर मला ह्या खरबुजामध्ये कधी येईन, ह्याच्या सगळं कधी बोलीन असं होतं. एक आनंद आहे, समाधान आहे. हे पैशात मोल होत नाही. ह्याला पैसे मी शून्य घाललेत, पण मला ह्याला आनंद दिलाय, तो आपलातून आनंद दिलाय मला. आणि खरं तर ही शेती हीच आपली खऱ्या अर्थानं ओळख आहे हरीश, कारण खरी संस्कृती किंवा खरं काय आहे हे बघा. आज सुद्धा मी माझ्या शहरात बरेच मित्र आहेत किंवा काही, आता मी बऱ्याच लोकांसोबत काम करतोय. आपलं पुण्यात ऑफिस झाले, कोल्हापुरात ऑफिस आहे, ह्या दोन्ही ठिकाणी पण माझं आता राहणं वाढलंय थोडंसं. तर तिथल्या लोकांशी पण मी भेटतोय. सकाळी मॉर्निंग वॉकला आमच्या गप्पा टप्पा होतं. आता प्रत्येकाला ओढ लागली आहे की कुणीकडे तर गावाकडे थोडीशी जागा घ्यायची आहे, कुठं तर फार्म हाऊस टाकायचं आहे, कुठं आपला भाजीपाला आपलं आपण पिकू, अशा टाईपमध्ये थोडंसं आता चर्चा पुन्हा सुरू झाली. आणि हा जो एक मूळता शेतीपासून लांब गेलेला वर्ग आहे तो पुन्हा एकदा कुठंतरी शेतीकडे जाऊया अशा पद्धतीच्या गोष्टी म्हणतोय ना. हे करत असताना मूळ शेतकरी जो गावाकडचा राहिलाय तो शेतीतच टिकून राहिला पाहिजे आणि तो तिथं श्रीमंत झाला पाहिजे. ह्यासाठी काम करणारी जी सगळी चेन आहे, यंत्रणा आहे, त्या यंत्रणेमध्ये तू धागा आहे जो डाळिंबामध्ये काम करतोय. अनेक वेळा मी डाळिंबामध्ये अनेक लोकांसोबत करतो. मला कधी प्रसंग आला नाही तुझ्यासोबत डाळिंबात, तू कधी येतोय बघू. डाळिंबातला तुझा सक्सेस प्लॉट मला लोकांना दाखवायचा. पण हे सगळं करत असताना हरीशनं ज्या पद्धतीनं हा खरबुजाचा प्लॉट आणलाय आपलातून आहे. अगदी पंढरपूर वरून इकडं शेटपळकडे, मोडणीमकडे, कुर्डवाडीकडे जाताना रस्त्यापासून थोडंसं आत आला की हा प्लॉट आहे. 14,000 रोप आहेत. जवळपास बेडला 90% वरचं सेटिंग आहे. वन टाइम आहे. 700 ग्रॅमच्या पुढचा आहे. मधी झालेलं जे सेटिंग आहे नंतर झालंय उशिरा, 2-4 लागलं. त्यातली 2 जाळीवर आहे ती, आता 2 मागं राहिले ती, जी 15 दिवसामध्ये अजून एक जाळीवर येऊ शकते ती. आणि हे अशा पद्धतीचा दणदणीत प्लॉट. तुम्हाला आश्चर्य वाटेल की डाळिंबीमध्ये तो मास्टर आहे, पण तो पहिल्यांदा खरबूज लावलंय
आणि ते अशा पद्धतीनं त्यानं बंपरमध्ये सक्सेस करून दाखवलंय. हे तुझ्या मला कुठंतरी मला वाटतं जे शेती मातीशी तुझी नाळ पाठीमागच्या 9 वर्षामध्ये जुडली आहे, तो जो मातीचा अभ्यास करतोय, तो जो पानांचा अभ्यास करतोय, तो जो सूर्यप्रकाशांचा अभ्यास करतोय, तो जो जमिनीतल्या विविध घटकांचा अभ्यास केलाय, जैविक बद्दल तू सारखं बोलतोय. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हे सगळं करत असताना तुझा जो शब्द आहे की हे सगळं करून संध्याकाळी समाधानाची झोप लागली पाहिजे. मला वाटतं तीच प्रेरणा आहे. म्हणजे तुला विचारलं काय आणि मला विचारलं काय की काय करता एवढं पळून. माझा प्रवास 8-9 हजार किलोमीटर होतो महिन्याला. कधी कधी विचारते अरे मी पहिली गाडी घेतली, मी अक्षरशः हरिभाऊ 1.5 वर्ष 1 लाख किलोमीटर दिली, आणि अरे काय करता एवढं पळून असं विचारते. मला वाटतं सुखाची झोपायला पडतं. आणि ती सुखाची झोप ह्या शेतीमधनं सुद्धा येऊ शकते. तुम्ही तुमच्या शेतामध्ये बंपर उत्पादन घेऊ शकता. मी म्हणाल तसं जवळचे लोक अजून देखील हरीच्या प्लॉटवर येऊन हा प्लॉट बघू शकतात. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मला वाटतं की तो आता डाळिंबात हात बसवलाय, ही तर तू स्वतःच्या शेतामध्ये सिद्ध केलंय. हे फार चॅलेंजिंग असते, कारण जेव्हा तुम्ही इतरांची शेती कन्सल्टिंग करता त्यावेळेला स्वतःच्या शेतामध्ये ते उत्पादन आणू शकता का, बरोबर आहे, हा प्रश्न कुठेतरी कोणातरी मनामध्ये असतो. ते चॅलेंज तो पार पाडले. इथून पुढच्या काळामध्ये खरबुजामध्ये आम्हाला हरीश कुठेतरी काम करताना अजून दिसला तर आम्हाला आणखीन त्याचा आनंद निश्चितपणे आहे. पुन्हा एकदा तुला ह्या शेतीसाठीच्या शुभेच्छा. तुझं कन्सल्टिंग उत्कृष्ट चाललंय. आणि ह्या सगळ्यातून ही गोष्ट खरी आहे की शेतकरी वाचला तर सगळे वाचणार आहेत. आणि हे म्हणणं हे कुठेही भावनिक किंवा व्ह्यूज मिळवणं किंवा पैसे मिळवणं यासाठीचं नाही. व्यवसाय जरी उत्कृष्ट करायचं म्हणलं हरीश वेगवेगळ्या क्षेत्रातल्या लोकांना, तरी शेतकरी जागावा लागतोय. कारण शेतकरी हा मोठा कस्टमर आहे. आज शेतकऱ्याकडे पैसा आला तर दिवाळीचं सण होते. आपल्याकडे मन आहे की साखर कारखान्याची बिलं अडकली तर दिवाळी आपल्या लोकांच्या चांगल्या होत. बरोबर आहे. पंढरपूरमध्ये एखादा कारखाना किंवा कुठल्याही भागामध्ये एखाद्या कारखान्याने नाही बिलं दिली तर पंढरपूरच्या बाजारात शुकशुकाट असतो, असा आपला इतिहास आहे. अशा गोष्टी सांगतात लोक. म्हणजे इतकं सगळं शेतकऱ्यावर अवलंबून आहे. आणि इथं तर असं आहे की शेतकऱ्याच्या हातात जर पैसा नाही आला, कुठलीही कंपनी काम करू शकणार नाही, कुठला कन्सल्टंट काम करू शकणार नाही, कुठला कृषी विक्रेता काम करू शकणार नाही, कुठला व्यापारी त्याचं काम करू शकणार नाही, कुठला युट्यूबर जाऊन शेतामध्ये उभारून स्टोऱ्या तयार करू शकणार नाही. इतकं शेतकऱ्याचं मोल आहे. त्यामुळे शेतकरी जगायला पाहिजे, विशेषतः हा तरुण शेतकरी. मग जेव्हा तुझं पोरग इकडे मी बघत होतो, कारण हरीची तशी आर्थिक परिस्थिती अतिशय चांगली आहे. 2000 मला वाटतं 11 पासून आपण मित्र आहे. त्या गोष्टीला आता 14 वर्ष होत आहेत. 14-15 वर्षाची आमची दोस्ती आहे. आणि त्यानंतर त्याची परिस्थिती मला माहित आहे. त्याचं घरदार बंगला सगळं माहित आहे. असं असू सुद्धा त्याचं पोरगा अनवाणी पायानं ज्या पद्धतीने ह्या वेलांमधनं पळतंय किंवा फवारण्या करतोय. मी मग त्याला विचारलं डाळिंबाचं काय करतो, कसं नियोजन चालू, तो स्वतः सांगतोय एवढ्या फवारण्या झाल्या, ह्या फवारण्या हे घेतो ते घेतो. म्हणजे हा जो वारसा आहे किंवा जी बापजाद्यानं आपल्याला शेती आणून दिली होती, ती विचारांची देण दिली होती, ती आपल्या पुढच्या पिढ्यांमध्ये आपण देऊन पुढे जाणं खऱ्या अर्थानं गरजेचं असतं. तेच काम आपण सगळेजण मिळून येत्या काळामध्ये निश्चितपणानं करूया. आजचा हा हरीचा खरबुजाचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, त्याची मेहनत तुम्हाला कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. कुठले प्रश्न अजून विचारले गेले पाहिजेत याबद्दल देखील कमेंट करा. धन्यवाद.